मी वैभव गुल्हाने ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण घेऊन आलो आहे नवीन चॅप्टर. या चॅप्टरचं नाव आहे सेल डिव्हिजन. चॅप्टर स्टार्ट करू. डेफिनेशन ऑफ सेल डिव्हिजन. फॉर्मेशन ऑफ न्यू सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल इज नोन ॲज सेल डिव्हिजन. एखादी नवीन सेल फॉर्म होणे जुन्या सेलपासनं, या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर सेल डिव्हिजन म्हणतो. आलं लक्षात. इन युकॅरियोटिक, इन प्लांट, आपण ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी म्हणून आपण प्लांटचं सेल डिव्हिजन पाहू. इन प्लांट सेल हे युकॅरियोटिक सेल आहे. आणि प्लांट सेलमध्ये जनरली दोन प्रकारचं सेल डिव्हिजन चालतं. एक पहिलं दॅट इज नोन ॲज मायटॉसिस आणि दुसरं दॅट इज नोन ॲज मिओसिस. आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू मायटॉसिस. लक्षात. आणि दोन प्लांटची जे सेल आहे ते युकॅरियोटिक सेल आहे. त्यात दोन प्रकारचं सेल डिव्हिजन चालतं. एक चालतं मायटॉसिस, एक चालतं मिओसिस. एका लाईनमध्ये मी याला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. मायटॉसिस हे प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट डेव्हलपमेंट करायचं काम करतात. मिओसिस हे रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये काम करतात. लक्षात. आज आपण कव्हर करू मायटॉसिस. मायटॉसिस चालू करायच्या पूर्वी सेल डिव्हिजनपासून येऊ. सेल डिव्हिजनची पहिली डेफिनेशन, फॉर्मेशन ऑफ न्यू सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल इज नोन ॲज सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये एखादी जुनी सेल पासून नवीन सेल तयार होणे, या प्रोसेसला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. दोज सेल विच अंडरगो सेल डिव्हिजन इज नोन ॲज मदर सेल. अशी सेल जे स्वतः सेल डिव्हिजनमध्ये पार्टिसिपेट करते, स्वतःवर सेल डिव्हिजन घडवते, त्याला आपण मदर सेल म्हणतो. फॉर्मेशन ऑफ न्यू सेल इन दी प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन इज नोन ॲज डॉटर सेल. जे नवीन सेल जे बनली जाते त्याला आपण काय म्हणतो, डॉटर सेल. आता हिला एक्झॅक्ट आपण डॉटर सेलच का म्हणतो, लक्षात. बॉय सेल किंवा एखादा मेल सेल का म्हणत नाही, कारण हीच डॉटर सेल जेव्हा मॅच्युअर होईल, लक्षात, तेव्हा काय होईल तर ही पुन्हा मदर सेल बनणार. म्हणून आपण नवीन सेलला बॉय सेल किंवा मेल सेल न म्हणता काय म्हणतो तर डॉटर सेल म्हणतो, की कालांतरानं ही मदर सेल बनणार आहे आणि पुन्हा सेल डिव्हिजन कंटिन्यू करणार आहे. लक्षात. तीन बेसिक डेफिनेशन. सेल डिव्हिजन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल इज नोन ॲज सेल डिव्हिजन. मदर सेल, दोज सेल विच अंडरगो सेल डिव्हिजन इज नोन ॲज मदर सेल, and formation of new cell is known as daughter cell. Next definition, that is known as cell cycle. The period in which one cycle of cell division is completed is known as cell cycle. The period in which one cycle of cell division is completed is known as cell cycle. म्हणजे एका सेलपासून नवीन सेल बनणे जी काही प्रोसेस लागते, जे काही वेळ लागतो, या वेळेला आपण सेल सायकल म्हणतो. आता सेल सायकल चालताना किंवा कंप्लीट होताना सेल सायकल हे दोन फेजमध्ये कंप्लीट होते. पहिली फेज, दॅट फेज सेल सायकल दोन फेजमध्ये कंप्लीट होते. पहिली फेज, दॅट फेज नोन ॲज इंटरफेज, आणि दुसरी फेज दॅट इज नोन ॲज मल्टिप्लिकेशन फेज ऑर यम फेज. लक्षात. आता सेल सायकलमध्ये इंटरफेजमध्ये काय होतं ना, यम फेजला आपण मायटॉटिक फेज म्हणू किंवा मिओटिक फेज म्हणू. इंटरफेजमध्ये डीएनएचं सिंथेसिस होतं. लक्षात. काय होतं तर डीएनए सिंथेसिस होतात इंटरफेजमध्ये, आणि यम फेजमध्ये मल्टिप्लिकेशन होतं. लक्षात. मल्टिप्लिकेशन म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. लक्षात. न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं या यम फेजमध्ये. याला आपण मायटॉटिक फेज म्हणू, ऑर मिओटिक फेज म्हणू, ऑर मल्टिप्लिकेशन फेज म्हणू. आणि इंटरफेजमध्ये काय होतं तर तुमचं डीएनएचं सिंथेसिस होतं. लक्षात. या दोन फेजमध्ये काय होतं तर सेल सायकल कंप्लीट होतं. आता आपण जाऊ इंटरफेजकडे. लक्षात. पूर्वी इंटरफेजला सायंटिस्ट असे म्हणत होते की इट इज ऑल्सो नोन ॲज रेस्टिंग फेज, कारण इंटरफेजमध्ये होणाऱ्या ज्या सब फेजेस आहे, या फेजेस दिसत नव्हत्या, किंवा याची जी मल्टिप्लिकेशन आहे, याची ॲक्टिव्हिटी जी आहे ते दिसत नव्हती, म्हणून याला रेस्टिंग फेज म्हणलं जाते. पण कालांतरानं ज्या प्रकारे जसं डिस्कवरी झाली, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, त्यानंतर हळूहळू या इंटरफेजमधल्या आपल्याला ॲक्टिव्हिटी दिसायला लागल्या. म्हणून आपण इंटरफेजला आता रेस्टिंग फेज न म्हणता हायली ॲक्टिव्ह स्टेज म्हणतो. लक्षात. मग इंटरफेजमध्ये जनरली काय असतं तर इंटरफेज कन्सिस्ट ऑफ थ्री फेजेस है ना, G1 फेज, एस फेज अँड G2 फेज. आता G1 फेजमध्ये पाहू. G1 फेज इज ऑल्सो नोन ॲज गॅप 1 फेज. लक्षात. या G1 फेजमध्ये नेमकं काय होतं तर इथं RNA आणि प्रोटीनचं सिंथेसिस होतं. लक्षात.
ॲश फेजमध्ये काय होतं, ॲश फेजमध्ये डीएनएचं सिंथेसिस होतं किंवा डीएनएचं रेप्लिकेशन होतं. अगेन G2 फेजमध्ये काय होतं, तर पुन्हा आर एन ए आणि प्रोटीनचं काय होतं, तर सिंथेसिस होतं. आलं लक्षात. आता G1 मध्ये काय होतात, तर आर एन ए म्हणजे तुमचे लागणारे एम आर एन ए, आर आर एन ए आणि टी आर एन ए. प्रोटीन म्हणजे काय, तर प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. आलं लक्षात. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन प्रोसेस इथं घडतात आणि काय होतात, तर प्रोटीन सिंथेसिस होतं. G1 फेजमध्ये काय होतं, तर आर एन ए सिंथेसिस होतं. म्हणजे आर एन ए म्हणजे एम आर एन ए, आर आर एन ए अँड टी आर एन ए सोबत प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे प्रोटीन मीन्स प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. आलं लक्षात. प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या दोन प्रोसेसहून काय बनतात, तर प्रोटीन बनतात. आलं लक्षात. इथं व्हेरियस एन्झाईम सुद्धा काय होतात, ॲक्टिव्ह होतात. G1 फेज इंटरफेज मधले लॉंगेस्ट फेज आहे. आपण एक एक्झाम्पल घेतलं विसिया फाबा प्लॅन्टचं. विसिया फाबा प्लॅन्टमध्ये G1 फेज स्टार्ट होतात आणि कंटिन्यू अप टू 14 अवर. आलं लक्षात. किती घंटे घेतात, ते 14 अवर घेतात. त्यानंतर दुसरी फेज आहे एस फेज. एस फेज मीन्स डीएनए रेप्लिकेशन फेज. आलं लक्षात. आता डीएनएच्या पहिले आपण पाहू की क्रोमोझोम. क्रोमोझोम मेड फ्रॉम 3 पार्ट किंवा 3 गोष्टींना क्रोमोझोम बनलेला आहे. एक पहिला दॅट इज नोन ॲज डीएनए, दुसरा आहे आर एन ए आणि तिसरा आहे प्रोटीन. आलं लक्षात. तिसरं प्रोटीन आहे. प्रोटीनमध्ये हिस्टोन प्रोटीन. तर पहिला जो G1 फेज आहे, या G1 फेजमध्ये काय होते, तर आर एन एन प्रोटीनचं सिंथेसिस होते. एस फेजमध्ये काय होतं, तर 100% डीएनए सिंथेसाइज होतात आणि पुन्हा G2 मध्ये असं म्हणू की रिमेनिंग आर एन एन प्रोटीन वॉज सिंथेसिस. म्हणजे काय की सेलला लागणारे हा ना, सेल डिव्हिजनसाठी लागणारे जे काही मेन घटक आहे, जसे डीएनए, आर एन ए आणि प्रोटीन या तिन्ही गोष्टीचं काय होतं, तर मल्टिप्लिकेशन होतं. मी एक उदाहरण घेऊन एक्सप्लेन करतो. आलं लक्षात. इंटरफेस की आपल्याला एक चहा बनवायचा आहे. आपण एक 10 लोक कुठतरी जंगलात ट्रिपवर गेलो, तिथं आपल्याला काय करायचं आहे की 10 कप चहा प्रिपेअर करायचा आहे. आता जंगलात तर कुठं गॅस किंवा बाकी गोष्टी तर अवेलेबल नसतात. अशा वेळेस काय करू आपण की मटेरियल जमा करण्याचं काम करू. चहा प्रिपेअर करायचा आहे म्हणजे गॅस आणायला लागल, तुमचे वेगळे भांडे आणायला लागल, पत्ती, दूध, साखर अँड सो ऑन. आलं लक्षात. हे सर्व मटेरियल आपल्याला गोळा करावं लागल आणि सर्व मटेरियल गोळा झाल्यानंतर काय करायचं, तर चहा प्रिपेअर करायचा आहे. आलं लक्षात. तर या दोन गोष्टी, समजा एक चहा बनवणे आणि हे मटेरियल जमा करणे, या दोन गोष्टी जर का टायमिंगचं जर का कंपॅरिझन जर का तुम्ही केलं, तर भांडे गोळा करणारा किंवा चहासाठी लागणारं मटेरियल गोळा करायसाठी काय लागतं, तर जास्त वेळ लागतो. आणि एकदा मटेरियल गोळा झालं की लगेच तुम्ही काय करता, चहा करता. साधारण एक 15-20 मिनिटात चहा तयार होतो, पण मटेरियल गोळा करायला तुम्हाला 6-7 घंटे सुद्धा लागू शकतात. तर सेम इंटरफेज म्हणजे काय, तर इंटरफेज म्हणजे अशी फेज की ज्यात सेल, त्याला लागणारे जे डीएनए आहे, त्याला लागणारे जे आर एन ए आहे, त्याला जे लागणारे प्रोटीन आहेत, ते काय करतात, तर सुरुवातीला प्रिपेअर करतात. आलं लक्षात. मग एकदा प्रिपेअर झाले की मग ते मायटोटिक फेजमध्ये जातात. आलं लक्षात. मग फास्टमध्ये. आता व्हिसिया फाबामध्ये काय की इंटरफेज हे नियर अबाउट 23 तास चालते. किती तास चालते, 23 ते 24 तास चालते असं म्हणू आपण. एक एक 24 तासाचा दिवस पकडू तर व्हिसिया फाबामध्ये 23 तास हे फक्त इंटरफेजमध्ये चालते आणि उर्वरित 1 तास काय होतं, तर मायटोटिक फेज होते. आता आर एन एन प्रोटीन तुम्ही G1 मध्ये किंवा G2 मध्ये गॅप 1 फेज मध्ये किंवा गॅप 2 फेज मध्ये पाहिला, डीएनएचं सिंथेसिस कसं होतं. हा एक क्रोमोझोम आहे. आलं लक्षात. मी तुम्हाला एस फेज मध्ये नेमकं डीएनए सिंथेसिस कसं होतं ते सांगतो. हा एक क्रोमोझोम आहे, एक्झाम्पलसाठी घेतला. यात काय, तर यात ओरिजिनल काहीतरी तुमचे डीएनए आहेत. आलं लक्षात. तुमचं काहीतरी ओरिजिनल जेनेटिक मटेरियल आहे. एस फेज मध्ये काय होतं की हे एक्झॅक्ट याची कॉपी बनवतं दुसऱ्या पार्टमध्ये. म्हणजे हे ओरिजिनल झाले आणि इकडे काय होतं, तर एक्झॅक्ट दुसरी काय होते, तर एक झेरॉक्स कॉपी म्हणून आपण प्रिपेअर करते. आता झेरॉक्स प्रिपेअर झाल्यानंतर एक डीएनए मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हा जे सिस्टर क्रोमॅटिड आहे हे अशा प्रकारे फॉर्म होतं. इथून लूप मध्ये फॉर्म होतं. आलं लक्षात. अशा प्रकारे दोन सिस्टर क्रोमॅटिड काय होतात, फॉर्म होतात. याचं जर का स्ट्रक्चर पाहिलं, म्हणजे तुम्ही जर का हे जर का स्ट्रक्चर पाहिलं अंडर मायक्रोस्कोपिक, तर तुम्हाला काय दिसत,
एक ओरिजिनल पार्ट आणि एक दुसरा झेरॉक्स कॉपी पार्ट. आलं लक्षात? म्हणजे डीएनएचं झालं तर रेप्लिकेशन. आलं लक्षात? अशा प्रकारे डीएनए सिंथेसिस होतात तुमच्या एस फेजमध्ये. लक्षात आलं? इंटरफेज मध्ये पाहू की ही स्टार्ट G1 फेज, एस फेज, G2 फेज, आणि G2 फेज झाले की पुन्हा मायटोटिक फेज. विसिया फाबामध्ये G1 फेज हे 14 तास घेते. त्यानंतर एस फेज म्हणजे डीएनए सिंथेसिस जे होतं ते नियर अबाउट 6 तास होतं. G2 फेज पुन्हा 3 तास घेते. इथं पुन्हा आरएनए प्रोटीन सिंथेसिस होतात. आणि फायनली जेव्हा तुमचं डीएनए सिंथेसिस झालं, फायनली या एम फेज मध्ये काय होते तर तुमचं न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. हा लक्षात? एवढं सोपं आहे इंटरफेस. लक्षात आलं? आता आपण पाहू मायटोटिक फेज. आता आपण सेल सायकल मधलं इंटरफेस कंप्लीट केली, ज्यात G1, S आणि G2 फेज होत्या. आता सेल सायकल मधली आपण दुसरी प्रोसेस जे आहे ते आपण कव्हर करू. दॅट प्रोसेस इज नोन ॲज मायटोटिक फेज. आता मायटोटिक फेज म्हणजे काय? सिंगल स्पिंडल युजिंग न्यूक्लियर डिव्हिजन, फॉर्मेशन ऑफ 2 आयडेंटिकल डॉटर सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग मदर सेल. आलं लक्षात? की एक सेल आहे, एक सेल आहे. आलं लक्षात? या सेल पासून 2 सेल फॉर्म करायच्या. या सिंपल प्रोसेसला काय म्हणू आपण? मायटोसिस. मायटोसिस मध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन हे फक्त एक वेळा होतं. आलं लक्षात? आता डेफिनेशन पहा. सिंगल स्पिंडल युजिंग न्यूक्लियर डिव्हिजन, फॉर्मेशन ऑफ 2 आयडेंटिकल डॉटर सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग मदर सेल इज नोन ॲज मायटोसिस. स्ट्रासबर्गर नावाच्या सायंटिस्टनं मायटोसिस डिस्कवर केलं प्लांटमध्ये. फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टनं मायटोसिस डिस्कवर केलं ॲनिमलमध्ये. आणि जी मायटोसिस जी हे टर्म आहे हे सुद्धा कॉइन केली फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टने. अलग स्ट्रासबर्गर इन प्लांट, फ्लेमिंग इन ॲनिमल, आणि मायटोसिस टर्म कॉइन बाय फ्लेमिंग. आता मायटोसिसमध्ये नेमकं होते का? मायटोसिस कन्सिस्ट ऑफ 4 फेजेस: प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. अशा 6 प्रोसेसमध्ये काय होते तर न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. आता बनवायच्या काय आहे की एकदा न्यूक्लियसचं डिव्हिजन करायचं आहे आणि 2 सेल फॉर्म करायच्या. आता प्रोफेजमध्ये काय होते? ही एक समजा सेल आहे. आलं लक्षात? या सेलमध्ये तुमचे सर्व सेल ऑर्गॅनेल प्रेझेंट आहेत. आलं लक्षात? मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडी, सो ऑन. फक्त मी इथं दाखवण्यासाठी काय करतात तर फक्त न्यूक्लियसचं आपल्याला काम आहे म्हणून तुम्हाला फक्त न्यूक्लियस दाखवतो. बाकी सेल ऑर्गॅनेल मी इथं एक्सप्लेन करत नाही. आता नेमकं न्यूक्लियसच्या आत आपण एक पाहिलं होतं की द थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस इज नोन ॲज क्रोमॅटिड, आणि एक थिन फायबर होतं. आलं लक्षात? आता प्रोफेजमध्ये नेमकं काय होतं की हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये आपण क्रोमॅटिन फायबर पाहिलं होतं, न्यूक्लिओलस सुद्धा पाहिला होता. आलं लक्षात? क्रोमॅटिन फायबर, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन. प्रोफेजमध्ये काय होते की ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हे हळूहळू डिसअपिअर होते किंवा डिसअसोसिएटेड होते. आलं लक्षात? हळूहळू हे डिसअसोसिएटेड होते. त्यानंतर तुमच्या आत या न्यूक्लियसच्या आत असणारे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, जे ज्याला आपण क्रोमॅटिन फायबर म्हणतो, हे क्रोमॅटिन फायबर कालांतरानं जशी जशी प्रोफेज मिडमध्ये जाईल किंवा एंडमध्ये जाईल, एंड ऑफ द प्रोफेज जशी जशी ते सरकत जाईल त्या प्रकारे हे क्रोमोझोम थिक होतील, कंडेन्स होतील. आलं लक्षात? आणि एंड ऑफ द प्रोफेज हा जो न्यूक्लिओलस आहे हा का होऊन जातो तर हा डिसअपिअर होऊन जातो. म्हणजे अर्ली प्रोफेज, मिड प्रोफेज आणि लेट प्रोफेजमध्ये कंबाईन काय होतं तर तुमचा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हे सर्व डिसअसोसिएट होण्याचा प्रयत्न करतात किंवा ते डिसअसोसिएट होतात. त्यानंतर तुमचा क्रोमॅटिन फायबर जो आहे हा कालांतरानं थिक होतो, कंडेन्स होतो, आणि तुमचा न्यूक्लिओलस जो प्रोफेजच्या स्टार्टिंगला जो दिसत होता तो एंड ऑफ द प्रोफेज काय होतो तर डिसअपिअर होतो. आलं लक्षात? त्यानंतर काय होतात की हे जे क्रोमॅटिन फायबर आहे हे नेक्स्ट स्टेजमध्ये जातात. दॅट स्टेज इज नोन ॲज मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय होतं तर मेटाफेजमध्ये तुमचे जे क्रोमॅटिन फायबर आहे जे थिक झालेले आहेत, जे कंडेन्स झालेले होते, आता हे तुमचे क्रोमोझोम आर अरेंज ॲट इक्विटोरियल प्लेट. आलं लक्षात? ते काय होतात? इक्विटोरियल प्लेटवर अरेंज होतात. इक्विटोरियल प्लेटवर कोणाच्या सहाय्यानं अरेंज होतात तर तुमचा जो सेंट्रिओल आहे, आलं लक्षात? हे सेंट्रिओल काय करतात तर तुमचे स्पिंडल फायबर फॉर्म करतात, आणि स्पिंडल फायबर तुमच्या सेंट्रोमियरला काय होतात तर अटॅच होतात. आलं लक्षात? का झालं की सेंट्रिओलनं स्पिंडल फायबर फॉर्म केले आणि स्पिंडल फायबर कोणाला अटॅच झाले तर सेंट्रोमियरला अटॅच झाले, आणि काय झाले ते क्रोमोझोम अरेंज ॲट इक्विटोरियल प्लेट. आता हा जर काय क्रोमोझोम असेल तर हा जो स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चर इज नोन ॲज सेंट्रोमियर. या सेंट्रोमियरला हा स्पिंडल फायबर अटॅच झाला, क्रोमोझोम इक्विटोरियल प्लेटवर अरेंज झाले.
मेटाफेजमध्ये तुम्ही क्रोमोझोमची मॉर्फॉलॉजी पाहू शकता. तुम्ही क्रोमोझोमची मॉर्फॉलॉजी पाहू शकता की नेमका क्रोमोझोम दिसतो कसा. आलं लक्षात? तुम्हाला मी यस फेजमध्ये दाखवलं होतं की हाफ डीएनए या साईडनं आहे आणि त्याची एक्झॅक्ट कॉपी या साईडनं, जेव्हा डीएनए रेप्लिकेशन झालं तेव्हा. मेटाफेजमध्ये नेमकं होतं का? मेटाफेजमध्ये मॉर्फॉलॉजी तुम्ही स्टडी करू शकता क्रोमोझोमची. आणि क्रोमोझोमची जर का तुम्ही डेफिनेशन पाहिली तर डार्कली स्टेन रॉड शेप बॉडी विजिबल अंडर लाईट मायक्रोस्कोप ड्युरिंग मेटाफेज ऑफ मायटोसिस इज नोन ॲज क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोमची जर का मॉर्फॉलॉजी स्टडी करायची असेल तर तुम्हाला मेटाफेजमध्ये काय करावं लागेल? ऑब्झर्वेशन करावं लागेल. जेव्हा क्रोमोझोम मेटाफेजमध्ये इक्वेटोरियल प्लेटवर अरेंज झाले, आलस्य त्याला स्पिंडल फायबर अरेंज झाला, नेक्स्ट स्टेज चालू होतं, दॅट फेज इज नोन ॲज ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतात की हे स्पिंडल फायबर त्या क्रोमोझोमला ब्रेक करतात, दोन साईडनं ब्रेक करतात आणि दोन अपोजिट साईडनं काय करतात? ओढण्याचा प्रयत्न करतात. ॲनाफेज हे मायटोटिक फेजमधली सर्वात शॉर्टेस्ट फेज आहे. आलं लक्षात? ॲनाफेजमध्ये काय होतं की जस्ट हे जे इक्वेटोरियल प्लेटवर अरेंज असणारे क्रोमोझोम होते, हे स्पिंडल फायबरनं दोन साईडनं ओढले, दे स्टार्ट मुव्हिंग टू द अपोजिट पोल, आणि दोन्ही अपोजिट पोलनं काय झाले? ते निघाले. आलं लक्षात? आता मी सिंपल एक क्रोमोझोम घेतो. आता इथं स्पिंडल फायबर फॉर्म झाला. हा स्पिंडल फायबर इकडे ओढत आहे अपोजिट पोलला आणि हा वर ओढत आहे. आलं लक्षात? या डायग्राम पेक्षा हे वाली पहा. हाफ खाली ओढत आहे आणि हाफ कुठे ओढत आहे? वर ओढत आहे. या ॲनाफेज मध्ये काय होतात की क्रोमोझोम ब्रेक फ्रॉम द सेंट्रोमियर अँड स्टार्ट मुव्हिंग टू द अपोजिट पोल, आणि अपोजिट पोल मध्ये ते मूव्ह होतात. ॲनाफेज हे सर्वात शॉर्टेस्ट फेज आहे. तुम्ही इथं क्रोमोझोमचे शेप पाहू शकता. इथं तुम्ही क्रोमोझोमचा जे शेप, व्ही शेप किंवा रॉड शेप या तीन स्ट्रक्चर तुम्ही ॲनाफेज मध्ये पाहू शकता. जर क्रोमोझोम एक्झॅक्ट मिडल पोझिशनला तुटला तर तुम्हाला इथं दिसते, दॅट इज नोन ॲज व्ही शेप. दिसते ना? अशा प्रकारचा व्ही शेप दिसतो. क्रोमोझोम जर का व्हर्टिकल तुटला तर हा जेव्हा मूव्ह होईल तेव्हा हा कसा दिसेल? तर जे शेप दिसेल. आणि जेव्हा क्रोमोझोम हा सरळ अरेंज असतो तेव्हा कोणता दिसतो? तर रॉड शेप. सॉरी, म्हणजे ॲनाफेज मध्ये तुम्ही क्रोमोझोमची शेप पाहू शकता, जे शेप, व्ही शेप और रॉड शेप. नेक्स्ट काय होतं की स्टार्ट टू बी मुव्हिंग टू द अपोजिट पोल. जसं ॲनाफेज संपली की लगेच एक फेज चालू होते, दॅट फेज इज नोन ॲज टिलोफेज. टिलोफेजला काय होतात? तर हे दोन्हीही जे क्रोमोझोम आहे हे रीच टू देअर अपोजिट पोल. हे दोन्ही क्रोमोझोम काय होतात? तर त्यांच्या अपोजिट पोलला काय होतात? तर रीच होतात. टिलोफेज संपल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस चालू होते, दॅट प्रोसेस इज नोन ॲज कॅरिओकायनासिस आणि फॉलोड बाय सायटोकायनासिस. आता कॅरिओकायनासिस म्हणजे काय? कॅरिओ मीन्स न्यूक्लियस आणि कायनासिस मीन्स डिव्हिजन. आलं लक्षात? सायटो मीन्स सायटोप्लाझम आणि कायनेसिस मीन्स डिव्हिजन. म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस होतं आणि डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम होतं. आलं लक्षात? या प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज मध्ये काय झालं? तर न्यूक्लियसचं काय झालं? डिव्हिजन झालं. एंड ऑफ द टिलोफेज न्यूक्लिओलस वॉज रिअपियर. आलं लक्षात? काय होतं? तुमचा प्रोफेज मध्ये जो न्यूक्लिओलस डिसअपियर झाला होता तो पुन्हा इथं काय झाला? रिअपियर झाला. आणि इथं आता या न्यूक्लिओलसचा हाफ न्यूक्लियस वरच्या सेलला, हाफ न्यूक्लियस खालच्या सेलला. अशा प्रकारे कॅरिओकायनासिस होतं. लास्ट सायटोकायनासिस कसं होतं? बाय द हेल्पिंग ऑफ किंवा बाय द सिक्रिशन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम और गोल्गी कॉम्प्लेक्स इथं फ्रॅगमेंट काय करतात? तर डेव्हलप करणं चालू करतात. आलं लक्षात? मग हे फ्रॅगमेंट काय करतात की हळूहळू 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 आउटर साईडच्या सेलच्या पेरीपेरीपर्यंत ते पोहोचवतात. आलं लक्षात? कोण? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गोल्गी कॉम्प्लेक्स. त्यानंतर काय होतं की इथे सेल प्लेट फॉर्म होतं आणि या सेल प्लेटवर मग मिडल लॅमेला सिंथेसिस होतं. मिडल लॅमेला प्रायमरी आणि सेकंडरी आणि फायनली मग अशा एकाच्या किती होतात? तर दोन सेल फॉर्म होतात. आलं लक्षात? काय झालं की प्लांट सेलमध्ये गोल्गी बॉडीज आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तुमचे फ्रॅगमेंट तयार करतात आणि हे फ्रॅगमेंट सेलच्या पेरीपेरीपर्यंत पोहोचवतात. त्यानंतर मिडल लॅमेला प्रायमरी सेलवॉल आणि सेकंडरी सेलवॉल फॉर्म करतात. अशा प्रकारे न्यूक्लियसचे डिव्हिजन होते आणि सायटोप्लाझमचे डिव्हिजन होते आणि अशा प्रकारे दोन सेल फॉर्म होतात. आलं लक्षात? मी डेफिनेशनमध्ये सांगितलं होतं, सिंगल स्पिंडल युजिंग न्यूक्लियर डिव्हिजन, फॉर्मेशन ऑफ टू आयडेंटिकल डॉटर सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग मदर सेल इज नोन ॲज मायटोसिस. अशा प्रकारे एकाच्या दोन सेल फॉर्म होतात. प्लांटमध्ये जनरली सेल सायटोकायनासिस आणि कॅरिओकायनासिस हे सेल प्लेटनं फॉर्म झाल्यामुळं होतात. एक आता रिव्ह्यू घेऊ. मायटोसिस म्हणजे एकदा न्यूक्लियर डिव्हिजन होते, दोन आयडेंटिकल सेल फॉर्म होतात, त्याला आपण मायटोसिस म्हणतो. स्ट्रासबर्गर नावाच्या सायंटिस्टनं प्लांटमध्ये मायटोसिस डिस्कवर केलं, फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टनं ॲनिमलमध्ये मायटोसिस डिस्कवर केलं आणि फ्लेमिंगनंच मायटोसिस ही टर्म कॉइन केली.
यात मायटॉसिसमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस होतं. प्रोफेजमध्ये तुमचे न्यूक्लिओलस डिसअपिअर होतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसोसिएट होते, तुमचे क्रोमोझोम ठीक होतात, कंडेन्स होतात. मेटाफेजमध्ये काय होतात तर ते इक्विटोरियल प्लेटवर अरेंज होतात. तुम्ही इथं मॉर्फॉलॉजी स्टडी करू शकता. ॲनाफेजमध्ये काय होतं की स्टार्ट टू मुव्हिंग टू द अपोजिट पोल, आणि टिलोफेजमध्ये ते काय होतात रीच टू द देअर अपोजिट पोल आणि न्यूक्लिओलस वाज अगेन रिअपिअर. देन न्यूक्लिओलस रिअपिअर झाला की कॅरिओकायनेसिस, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, आणि कॅरिओकायनेसिस झाल्याबरोबर सायटोकायनेसिस, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम विथ द हेल्प ऑफ सेल प्लेट. सेल प्लेटच्या सहाय्याने ते एकाच्या दोन बनतात. तुम्हाला जर का परीक्षेत असा प्रश्न आला किंवा नेहमी एक परीक्षेत प्रश्न असतो ICR MCR मध्ये किंवा जनरल एक ऑब्जेक्टिव्ह मध्ये की विच इज द लॉंगेस्ट फेज ऑफ मायटॉसिस, तर प्रोफेज इज अ लॉंगेस्ट फेज ऑफ मायटॉटिक. आलं लक्षात. पण तुम्हाला सेल डिव्हिजन मध्ये सर्वात लॉंगेस्ट फेज कोणती आहे तर अशा वेळेस सांगायची की इंटरफेज. कारण की आपण इंटरफेज मध्ये पाहिलं की विसिया फाबामध्ये 12 तास चालली जीवन, 6 तास चालली तुमची एस फेज, पुन्हा 12 तास चालली तुमची G2 आणि 1 तास चालली यम फेज. म्हणजे टायमिंग जर का घेतो म्हटलं तर नियर अबाउट 12 12 24 आणि 6 30 तास ही फक्त इंटरफेज चालली, आणि ही प्रोसेस कंप्लीट व्हायसाठी किती लागतं तर 1 तास लागतो. म्हणजे मायटॉटिक फेज हे फक्त 1 तासात कंप्लीट होते इन विसिया फाबा प्लांट. आलं लक्षात. तर लॉंगेस्ट फेज इन सेल सायकल तर इंटरफेज, लॉंगेस्ट फेज इन मायटॉटिक फेज तर प्रोफेज. आता आपण पाहू इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ मायटॉसिस. मायटॉसिसमध्ये इम्पॉर्टंट फीचर काय तर किंवा इम्पॉर्टन्स ऑफ मायटॉसिस म्हणजे काय. मायटॉसिसमध्ये दोन सेल फॉर्म होतात. ते आयडेंटिकल असतात त्याच्या मदर सेलमध्ये. आलं लक्षात. इथं न्यूक्लियसचं फक्त एक वेळा डिव्हिजन होते. दुसरं, मायटॉसिसमध्ये जे काही सेल बनल्या ते आयडेंटिकल आहे इन देअर शेप, साईज अँड क्रोमोझोम नंबर. म्हणजे मदर जर का डिप्लॉइड असेल तर डॉटर सेल सुद्धा काय तर डिप्लॉइड फॉर्म होते. म्हणून क्रोमोझोम नंबर सेम असल्यामुळे आपण याला काय म्हणतो तर याला आपण होमोटिपिक डिव्हिजन म्हणतो. आणि एका वेळेस दोन सेल, पुन्हा 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 अशा एक फॉर्मल इक्वेशन मध्ये चालला म्हणून याला आपण इक्वेशनल डिव्हिजन सुद्धा म्हणतो. होमोटिपिक डिव्हिजन का, कारण की क्रोमोझोम नंबर हा जनरेशन टू जनरेशन काय सेल टू सेल सेम आहे म्हणून. आणि इक्वेशनल डिव्हिजन म्हणजे काय ते का पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये चाललं म्हणून. आता मायटॉसिस हे नेमकं घडतं कुठं. मायटॉसिस हे नेमकं घडतं सोमॅटिक पार्टमध्ये. आलं लक्षात. किंवा सोमॅटिक टिश्यूमध्ये, जसं तुमचा रूट बेस, स्टेम बेस, लीफ बेस. आलं लक्षात. म्हणजे तुमच्या व्हेजिटेटिव्ह पार्टमध्ये. म्हणून मायटॉसिसला सोमॅटिक डिव्हिजन सुद्धा म्हटल्या जाते. मायटॉसिसमध्ये काय तर डॅमेजिंग पार्ट ऑफ द प्लांट. प्लांटला जर का एखादं डॅमेज झालं, आलं लक्षात, किंवा ह्युमन बिंगला एखादं जर का डॅमेज झालं तर डॅमेज रिपेअर करायचं काम कोणाचं सुद्धा तर मायटॉसिसचा. मायटॉसिसमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट, मायटॉसिसमध्ये सेग्रिगेशन अँड रिकॉम्बिनेशन होत नाही. सेग्रिगेशन अँड रिकॉम्बिनेशन डज नॉट ऑकर इन मायटॉसिस. मायटॉसिसमध्ये सेग्रिगेशन अँड रिकॉम्बिनेशन होत नाही. जेही असेक्शुअल रिप्रोड्युसिंग क्रॉप आहे जसं पोटॅटो, तुमचा शुगर केन, याच्या व्हेरायट्या आपण मायटॉसिसच्याच मदतीनं काय करतो तर मेंटेन करतो. आलं लक्षात. आणि इथं मायटॉसिस हा टॉपिक संपला. तुम्हाला जर का ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरचे लेक्चर टॉपिक आवडत असतील तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही मायटॉसिसबद्दल अडचण असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी त्याचं तुम्हाला सोल्युशन सांगतो.